राज्याला देशाची पर्यटन राजधानी म्हणून संबोधत असताना दुसऱ्या बाजूला गोवा हे देशातील कसिनो हब म्हणूनही बऱ्यापैकी उदयाला आलंय। या कसिनोंच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीला बऱ्यापैकी महसूल प्राप्त होतोय। पण सध्या राज्यात अंधाधुंद कसिनो राज सुरू आहे। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ओल्ड गोवा कदंब पठारावर एका पंचतारांकित हॉटेलच्या आवारात चालणारा कॅडिलॅक कसिनो। कॅडिलॅक कसिनो हा ऑनलाईन म्हणजेच हॉटेलात चालणारा, मांडवीत तरंगणारे हे ऑफशोर कसिनो। तरंगत्या ऑफशोर कसिनोंचं मुख्य आकर्षण असतं लाईव्ह गेमिंग। तर ऑनलाईन कसिनोमध्ये गोवा गॅम्बलिंग ॲक्ट प्रमाणे लाईव्ह गेमिंगला बंदी आहे। मात्र असं असताना राज्यातील ऑनलाईन कसिनोमध्ये सर्रास लाईव्ह गेमिंग चालतं आणि विशेष म्हणजे ह्याकडे कुणाचंही लक्ष नाही। सगळ्याच सरकारी यंत्रणांना विकत घेण्याच्या आविर्भावात वागणारे हे कसिनोवाले किती ताकदवान बनलेत ह्याचं हे एक उत्तम उदाहरण। 6 मे रोजी ओल्ड गोवा पोलीस स्थानकात कॅडिलॅक कसिनो मार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे की कसिनोतील काही कर्मचाऱ्यांनी काही ग्राहकांशी संगनमत करून कसिनोत वापरण्यात येणाऱ्या कार्ड्स म्हणजेच पत्त्यांवर खुणा करून कसिनो कंपनीलाच लाखोंचा गंडा घातला। कदंब प्लॅटेवरील डबल ट्री हिल्टन ह्या हॉटेलच्या आवारात जो कॅडिलॅक कसिनो चालतो ऑनलाईन कसिनो, त्या संदर्भात 6 तारखेला ओल्ड गोवा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल करण्यात आली आणि ही कंप्लेंट दाखल करण्यात आली त्यात असं माहिती अशी कंप्लेंट होती की डेझिग्नेटेड कार्ड्स जे आहेत जे कसिनोत वापरतात खेळण्यासाठी त्याच्या एजेस बँड करून कस्टमर आणि स्टाफने कसिनो कंपनीला लुटल्याचा हा प्रकार आणि त्याबाबतची इथे तक्रार करण्यात आली। तक्रार दाखलही झाली, त्याच्यावर एफ.आय.आर. ही रजिस्टर झाला। ह्यात एकूण स्टाफ जे आहेत ते हॉटेलचे स्टाफ एकूण 5 जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आणि कस्टमर जे आहेत ग्राहक ते एकूण 5 अशा 10 जणांवर ही एफ.आय.आर. झालेली आहे। मी नावं तुम्हाला वाचून दाखवतो। आधी हॉटेलचे स्टाफ कोण आहेत ते सिद्धार्थ पुत्रान, मग सिद्धार्थ डीलर, एक सिद्धार्थ पुत्रान आहे तो डीलर इन्स्पेक्टर आहे, दुसरा सिद्धार्थ डीलर, त्यानंतर जतीन मेंडोन, कार्तिक सुवर्णा आणि संजय गावडे अशी हॉटेलच्या स्टाफची नावं आहेत। वेगवेगळी त्यांची डेझिग्नेशन आहेत। तर कस्टमर कोण आहेत तर इरप्पा, त्यानंतर विजय मालजी, निकिता सोलंकी, नागराज आणि राजू अशी कस्टमरची नावं आहेत। तर एकूण हे 10 जण आहेत ज्यांच्यावर ओल्ड गोवा पोलिसांनी ही तक्रार दाखल झाल्यानंतर एफ.आय.आर. जी आहे ती नोंद केलेली आहे। मी पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्या तक्रारमध्ये त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की या सर्वांनी जे डेझिग्नेटेड कार्ड्स आहेत ते डेझिग्नेटेड कार्ड्सच्या एजेस बँड करून कसिनो कंपनीला तिथं लुटलेला आहे। म्हणजे जुगारात जो पैसा त्यांना मिळाला तो त्यांनी घेऊन त्यांनी चिटिंग करून हा पैसा मिळवलेला आहे अशी ती कंप्लेंट आहे। आम्ही आता ओल्ड गोवा पोलीस स्टेशनमध्ये आलो, इथले जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत केली। त्यांनी ही सगळी माहिती जी एफ.आय.आर. बाबतची ती आम्हाला बोलताना आम्हाला दिलेली आहे। आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात। तसं वरकरणी पाहिल्यास सर्वसामान्यांच्या नजरेत हा एक सामान्य गुन्हा ठरू शकतो, मात्र तसं अजिबात नाही। कारण कॅडिलॅक कसिनो हा ऑनलाईन असल्यानं तिथं कार्डांचा म्हणजेच पत्त्यांचा वापरच करता येत नाही। ऑनलाईन कसिनोमध्ये फक्त मशीनद्वारेच कसिनो खेळण्यास परवानगी असते। असं असताना कॅडिलॅक कसिनो आस्थापनाने ओल्ड गोवा पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीवरून तिथं बेकायदेशीररित्या लाईव्ह गेमिंग चालतं असा त्याचा अर्थ होतो का? गोव्यात बेकायदेशीर कसिनो चालतात अशा तऱ्हेचा आरोप विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात होतो आणि इथं कुठंतरी सरकारचं त्यांना साथ आहे किंवा सरकारची संगनमत आहे असाही आरोप होतो। आता आणखी एक नवं प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं ते म्हणजे कॅडिलॅक कसिनो जे आहेत कदंबा पठारावर डबल ट्री हॉटेलमध्ये हॉटेलच्या आवारात कॅडिलॅक कसिनो चालतो आणि हा कसिनो हा ऑनलाईन कसिनो आहे। ऑनलाईन कसिनोमध्ये कोणत्याही प्रकारे कार्ड्स वापरण्यावर बंदी आहे आणि हे ऑनलाईन गेमिंग आपण ज्याला म्हणतो त्याला बंदी आहे। तिथे फक्त मशीनद्वारे कसिनो हा खेळला जाऊ शकतो। पण या कॅडिलॅक कसिनोवाल्यांचं भिंग फुटलं कसं हे आपण जर ज्या घडामोडी बघितल्या तर लक्षात येईल। 6 तारखेला कॅडिलॅक कसिनो कंपनीने ओल्ड गोवा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल केली की डेझिग्नेटेड कार्ड्सचे एजेस जे आहेत म्हणजे जे कार्ड्स कसिनो जुगारात खेळण्यासाठी जे कार्ड्स वापरतात
ते कार्ड्सचे एजेस बॅन करून कस्टमर आणि हॉटेलच्या स्टाफनं संगनमत करून या कॅडिलॅक कसिनोवाल्यांनाच टोपी घातल्याचं त्यांनी कंप्लेंट केली। 6 तारखेला ती कंप्लेंट झाली, ती कंप्लेंट रजिस्टर झाली, त्याच्यावर FIR झाली। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा ऑनलाईन कसिनो आहे। हे एवढं असून सुद्धा, कायदे असून सुद्धा चोरी म्हणजे कसिनो कंपनीला लुटण्यात आलं कस्टमर आणि स्टाफकडून। एवढं असून त्यांचं धाडस बघा, त्यांनी जाऊन कंप्लेंट केली। म्हणजे कायद्याने कार्ड्स वापरायलाच बंदी आहे ऑनलाईन कसिनोमध्ये। आणि हे महाभाग म्हणजे ह्यांची ताकद ही किती आहे हे आपण पाहू शकतो। ते सरकारी यंत्रणा असतील किंवा सरकार असेल त्यांना कसं रॅन्सम घेऊ शकतात त्याचंच हे उदाहरण आहे। आम्ही आज जाण्याचा प्रयत्न करू, तिथं खरोखरच ऑनलाईन गेमिंग चालतं का हे देखील पाहण्याचा प्रयत्न करू। आम्ही कदंबा पठारावरील कॅडिलॅक कसिनोत जाऊन तिथं काय परिस्थिती आहे हे तपासण्याचा प्रयत्न केला। आज जाताना लिफ्टमध्ये मिळालेल्या एका ग्राहकाला आम्ही विचारलं, तिथंच त्यानं लाईव्ह गेमिंग चालत असल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला। आत सर्वत्र लाईव्ह गेमिंगचे फलक आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपले। या एकूण धक्कादायक प्रकाराबाबत आम्ही उत्तर गोवा पोलीस अधीक्षक नितीन वालसन यांनाही विचारलं, तर त्यांनी सांगितलं की कसिनोंना परवाना हा गृह खात्याकडून देण्यात येतो। आम्ही गृह खात्याला पत्र लिहून कॅडिलॅक कसिनोला दिलेल्या परवान्याबाबत माहिती मागवली है। सर, ओल्ड गोवा में एक होटल है, उधर एक कसिनो चलता है। उसमें कंप्लेंट हुआ है कि कस्टमर और स्टाफ ने मिलके कसिनो वालों को उनका पैसा उनको ही लूटा है। तो क्या सर ये मामला है और उस पर क्या गोवा पुलिस ने क्या एक्शन लिया है और कैसा इन्वेस्टिगेशन शुरू है? In this regard, we have received a complaint from the hotel authorities that some staff along with some people from outside were hand in gloves and were cheating the establishment. So we have registered an FIR against 10 people, out of which 5 are staff members and 5 are from outsiders. On the basis of the complaint, an investigation has been taken up. As of now, we have arrested 5 staff members and 2 from outside. 2 were nabbed from Hubli. So they all have been placed under arrest and the investigation is on. ओके सर, और एक इशू है कि दैट कसिनो इज़ ऑनलाइन कसिनो और गोवा गैम्बलिंग एक्ट जो है गोवा दमन एंड दीव, उसमें ऐसा मेंशन है ऑनलाइन कसिनो पे लाइव गेमिंग इज़ नॉट अलाउड। सो उन्होंने कंप्लेंट दिया है कि कार्ड्स आर मैनिपुलेटेड, एजेस ऑफ कार्ड्स आर ये करके चीट किया है। सो इसका मतलब है कि उधर लाइव गेमिंग होता है। सो इसके बारे में सर आप कैसा इन्वेस्टिगेट करेंगे और क्या आपने उस पे बारे में कुछ इनपुट वगैरह लिए? We got the complaint from the establishment itself, based on which we have registered FIR. The licenses for running casino is issued by the Home Department. So Home Department is the competent authority. So we have written to the Home Department to give details about what are the terms and conditions issued in the license for this particular establishment, and if they have flouted or there was any violation of rules. Based on the reply, we will take action. राज्यात कसिनो राज सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार सरकारवर केला जातोय। त्यातच कॅडिलॅक कसिनोचं ह्या प्रकरणात फुटलेलं भिंग आणि त्याही पेक्षा बेकायदेशीर लाईव्ह गेमिंग करूनही पोलीस तक्रार करण्यापर्यंतची त्यांची ताकद हे सर्व काही सांगून जाणारी आहे। समुद्र किनारे, चर्च आणि मंदिरं ही गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीचीच पुसत चालली आहे। आता गोवा ओळखला जातोय तो समुद्र किनाऱ्यांवरील ड्रग्स आणि वेश्या व्यवसायामुळे, पण या सगळ्यात गोव्याची मुख्य ओळख बनत चालली आहे ती कसिनोमुळे। गोवा हा देशातील मकाव होण्याच्या मार्गावर आहे। चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।